मराठी महिन्यातल्या आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास म्हणलं की आठवते ते मेघदूत. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात आषाढस्य प्रथम दिवसे अशी होते. या महाकवी कालिदासाची जन्मतिथी माहीत नसल्यानं त्याच्या काव्यातल्या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मेघदूत काव्याची कथा आणि या काव्याच्या मराठी अनुवादाविषयी जाणून घेऊयात. संस्कृत भाषेत उत्तमोत्तम काव्यनिर्मिती करणारा व कवी कुलगुरू म्हणून गौरवला गेलेला कवी म्हणजे महाकवी कालिदास. रघुवंश व कुमारसंभव ही महाकाव्ये, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतल ही नाटके आणि ऋतुसंहार व मेघदूत ही खंडकाव्ये अशी विपुल आणि अनुपम साहित्य संपदा कालिदासाने निर्माण केली. विद्वत्ता व रसिकता यांचा अपूर्व संगम कालिदासाच्या व्यक्तिमत्वात झाला होता. विविध भाषालंकार त्याच्या काव्यातून ठळकपणे प्रगट होत. कालिदासाच्या काव्यातील तरल आणि सुंदर उपमांमुळे उपमा कालिदासस्य अशी गौरवोक्ती कालिदासाच्या बद्दल केली गेली. मेघदूत हे महाकवी कालिदासाचे सुप्रसिद्ध खंडकाव्य. याला दूतकाव्य असेही संबोधले जाते. कालिदासाच्या प्रतिभेची सारी विलक्षण वैशिष्ट्य या काव्यात एकवटली आहेत. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागात हे 120 श्लोकांचे काव्य विभागले गेले आहे. मेघदूत या काव्याचा नायक आहे एक यक्ष. तो आपल्या अलकानगरी इथल्या घरापासून दूर रामगिरी पर्वतावर अतिशय विरहाकुल अवस्थेत दिवस कंठतो आहे. रामगिरी पर्वत म्हणजे दाट वनराजींनी नटलेलं निसर्गरम्य असं स्थान. पण यक्ष मनाने दुःखी आहे. आपल्या कर्तव्यात त्यांनी काही चूक केल्याने यक्षराज कुबेराने त्याला प्रिय पत्नीपासून 1 वर्ष दूर राहत एकाकी जीवन जगावे असा शाप दिला आहे. 8 महिन्यांचा कालावधी संपल्यावर आषाढ महिना येतो व आषाढाच्या प्रथम दिवशी रामगिरीच्या तटाशी एका विशालकाय मेघाला पाहून कालिदासाला या मेघालाच दूत म्हणून आपल्या प्रियेकडे संदेश देत पाठवावे अशी अभिनव कल्पना सुचते व तो मेघाशी संवाद साधू लागतो. अशी नाट्यपूर्ण कथा असली तरी मेघदूत वाखाणले जाते ते निसर्गाच्या रमणीय वर्णनामुळे व त्यातील सुंदर कल्पनांमुळे. विप्रलंभ शृंगार या प्रकारात मोडणारे हे काव्य कालिदासाने मंदाक्रांता या वृत्तात रचले आहे. पुन्हा पुन्हा आस्वाद घेतला तरी ज्याची अवीट गोडी कायम राहते असे हे अभिजात काव्य मेघदूत. संस्कृत काव्यांच्या रचनात्मकतेचा काळ संपला तरीही मेघदूत या खंडकाव्याची भुरळ सर्व भाषाप्रेमी लेखक कवींना नेहमीच पडली. केवळ भारतीय भाषातच नव्हे तर परदेशी भाषातही या काव्याचे अनुवाद झाले. मराठी साहित्यामध्येही अनेक लेखक कवींनी मेघदूत काव्याचा मराठी अनुवाद वेगवेगळ्या वृत्तरचनांमधून केलाय. सी.डी. देशमुखांचा अनुवाद समछंदी वृत्तात, वसंत बापटांनी केलेला अनुवाद मुक्तछंदात आहे, तर 1956 मध्ये कुसुमाग्रजांनी साकी या मात्रावृत्ताचा वापर करून मेघदूताचा अनुवाद केला, तर बाभू बोरकर यांनी मंदाक्रांता वृत्तात अनुवाद केला आहे. 1994 मध्ये शांताबाई शेळके यांनीही मेघदूताचा अनुवाद केला. तो त्यांनी पादाकुलक वृत्त त्यासाठी वापरलं. साधी सरळ निवेदन पद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाधा न आणता किंवा आशयाला धक्का न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शांताबाईंनी केलेल्या मेघदूत अनुवादाचं विशेष. त्या म्हणतात, कोणत्याही साहित्यकृतीचा अनुवाद करताना अनुवादकाने मूळ साहित्याच्या अर्थाला धक्का न लावता प्रत्येक शब्दाचा व अर्थाचा अनुवाद करावा लागतो. म्हणूनच शांताबाई या अनुवादात मूळ श्लोकातील शब्द, त्यांचे वाक्यातील स्थान, त्याचा आशय आणि त्या काळच्या सामाजिक संदर्भांना महत्त्व देतात. मेघदूत सारख्या अभिजात खंडकाव्याचा शब्दनशब्द, त्यातील अर्थ, संदर्भांचं चपखल वर्णन
त्याचा आशय कायम ठेवून करणं खरं तर आव्हानात्मक असं असतं. पण अतिशय सोप्या भाषेत आणि काव्यात्म रीतीने तो मांडता येणं याला शांताबाईं इतकी अलौकिक प्रतिभा आणि मराठी भाषेवरचं प्रभुत्व असायला हवं हे नक्की. आषाढस्य प्रथम दिवसे हे मूळ संस्कृत कडवं याप्रमाणे. तस्मिनिंद्रो कतिचिदबला विप्रयुक्ता सकामी नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठः आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानु वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श. शांताबाई या श्लोकाचा सहज सोपा अनुवाद करताना लिहितात, आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला. टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातूर गज जणू ठाकला. क्रीडातूर गज जणू ठाकला. एकूणच मेघदूत हे संस्कृत काव्य प्रेमाविषयीचं, प्रेमात पाडणारं काव्य तर आहेच, पण आपल्या प्रतिभावंत मराठी साहित्यिकांच्या अनुवादामुळे ते अधिक प्रिय झाले. अशा मेघदूत काव्याचा महाकवी कालिदास आणि या काव्याचा तितक्याच प्रभावीपणे अनुवाद करणाऱ्या सर्व मराठी अनुवादकांना आषाढस्य प्रथम दिवसे या निमित्ताने आमचे मनापासून अभिवादन.